नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आमची पार्टी आहे. पार्टीसाठी आम्ही पावट्याच्या शेंगा तोडायला निघालो बघा. पार्टीला आमच्या पावटं भात आणि आमटी हे दोन पदार्थ आहेत. त्यामुळे पावट्याच्या शेंगा तोडायला बघा, एवढ्या पावट्याच्या शेंगा आम्ही तोडले त्या. अजून वहिनी आमची तुरत्या, कारण उसाला पाणी लावल्यामुळं उसात जायना झाल्या उसाच्या कडला. त्यामुळं आत कोणी ना झाले. आम्ही तिघीच अडचणीत बांधावून कशा तर एवढ्या शेंगा तोडले त्या. आम्ही दोघींनी तोडले त्या. अजून आमची वहिनी शेंगा तोडून घेऊन यायला लागल्या. तर लय अडचण असल्यामुळं आत कोण मोबाईल घेऊन आलं नाही, त्यामुळं आतला काही व्हिडिओ केला नाही. तर बघा शेंगा घेऊन बाहेर आलो आहे. तर हिला किती आनंद झाला आहे बघा. डोक्यावर पाटी घ्यायची म्हटलं तर डोक्यावर पाटी घेऊन कशी चालायला लागल्या बघा. तर बघा हे आमच्या वहिनीने एवढ्या शेंगा तोडल्या त्या. त्यांनी तेवढ्या शेंगा तोडल्या, आम्ही तेवढ्या तोडल्या. तर एवढ्या शेंगाचा पावटं भात करायचा, कारण आम्ही 20 जण असल्यामुळं पावटं भात आणि आमटी करायची. तर आता लागले शेंगा, ताज्या शेंगा, ताजी कोथिंबीर घेतली बघा. आता घेऊन निघालो आहे. आता जाऊन वस्तीवर तिथं तयारीच करायची आहे. तर वाटलाच वस्तीवर तिथं कढीपत्त्याचं झाड आहे बघा. कढीपत्ता एवढा घेतला आहे, ताजा कढीपत्ता. सगळं ताजंच बघा. आणि एवढी मस्त मजा येते का नाही रानात काय करायचं म्हणजे, आणि कसं पण करा, एवढं छान लागतं, काय बोलायचं काम नाही. तर आता एवढ्या पावट्याच्या शेंगा सोलायला आम्ही एवढ्या जणी बसलो आहे बघा. कारण आता दुपारी 4चं टाईम झालं आहे, त्यामुळं आता पटपट आवरायचं आहे. अंधार पडायच्या टाईमापासून तर झालं पाहिजे 6 वाजेपासून, कारण आता लगेच अंधार पडतो ना, त्यामुळं लवकर आवरायचं आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या शेंगा नीट करायचं. तर ही आमच्या वस्ती बघा कशी आहे, वस्तीवर आमच्या. आणि येताना कपडे घेऊन आलो आहे. सकाळी लवकर सगळे आलो आहे, सकाळचं आवरून आलो या. कपडे धुवून आता उन्हात घातले ते. आणि आता ह्या तयारीला चाललं आहे. कारण बाकीचं गुरासनी वैराणी, आता काय वैरणीचं काय कोडं नसतं आहे, वाडं असल्यामुळं काय नाही. तर आता हे पाणी तापायला लागले भाताला बघा. तर हे बघा आता हे नीट आता करायचं, उरकायलाच लागलं आहे. तर इकडं बघा मोबाईल बघत नीट करायचं चाललं आहे. आता कसं उरकायचं पटकीनं बघा. उरकायचं म्हटलं तर उरकल का लवकर. तर आता हे उरकून पटकीनं नीट केल्याशिवाय तर आपल्याला पुढचं काय करता येत नाही, कारण पावट्याची आमटी करायची आहे म्हटल्यानं नीट करायला पाहिजे. तर ह्या पोरांचा बघा इकडे खेळ चालला आहे कसा, चंपा डाळीचा. आता राहिली ती का असलं खेळ. आता कुठं तर एखादी पोरं कवचित देण्यात आलं तर, नाही तर मोबाईल घेतलं की झालं, दुसरं काय नाही. तर रानात आल्यावर सगळं खेळायला येते. तर हे बघा दोघी चिरायला लागले. तर एक कोथिंबीर चिरते, एकीनं कांदा, आता एक टमाटो चिरायला लागले. तर दुसऱ्यांची तयारी चालली आहे. ताटं घ्यायची आणि मीठ आणि चटणी घालून टमाटो चिरलेलं खायचं, ती काय वेगळंच लागतं. रानात काय पण खावा, त्याला चव काय वेगळीच असते. तर आता हे चाललं आहे बघा खायचं. हिनं घेतलं की सगळे गोळा होऊन तिथं यायला लागले ते बघा. तर एवढं पावटं सोलून आमचं झाले ते. तर आता एवढ्या पावट्याचं भात आणि आमटी करायचे. तर आता ही बघा शान काढायचं चाललं आहे, कारण हे एक काम उरकायचं चाललं आहे. इकडं शान काढायला तर आम्ही इकडं पाणी बिणी गुरासनी पाजून पाणी आणून ठेवायला लागलो आहे, कारण पुन्हा एकदम सगळं होत नाही. झालं की पटकीनं खायचं आणि घरी जायची गडबड असते, कारण आमचं घरीच नाही 1-2 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर तर लांब आहे. पण गाडी येणार आहे, पण तयारी तर केलीच पाहिजे. नाही तर आता आमची तयारी झाली. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा, कमेंट करा.